सहकारी सध्या संदीप राजूळकर हे देखील आपल्या सोबत जोडलेले आहेत। संदीप, आपण पाहतोय अजून फडणवीस आणि अजित पवार पोहोचलेले नाहीयेत अमित शहा यांच्या निवासस्थानी, मात्र शिंदे आधी पोहोचले, त्यामुळे शिंदेंची शहांसोबत आधी चर्चा होण्याची काही शक्यता आहे का? कोणती बैठक होऊ शकते का? अगदी बरोबर आहे वृषाली, महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नवा ट्विस्ट म्हणावा लागेल, कारण एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्यानंतर विमानतळावरून ते थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। आज सकाळच्या सत्रामध्ये अजित पवार दाखल झाले, संध्याकाळच्या सत्रामध्ये साधारणतः 5-5:30च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस दाखल झाले। फडणवीस यांनी पहिल्यांदा भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते थेट पोहोचले अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीसाठी तटकर यांच्या घरी। ही त्यांची बैठक जवळपास 1 तासापासून सुरू आहे आणि ती बैठक तिकडे सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। त्यामुळे नक्की मुख्यमंत्री पदाची माळ आता कुणाच्या गळ्यात पडणार याबाबतची उत्सुकता जी आहे ती आता शिगेला पोचलेली आहे असं म्हणता येईल, कारण JP नड्डा अमित शहा यांच्या दोघांची बैठक सुरू असताना त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस सहभागी होतील आणि पहिल्यांदा भाजपची एक बैठक होईल असं सांगितलं जात होतं आणि त्यानंतर रात्री 10:30चं जे टायमिंग देण्यात आलं होतं ते महायुतीच्या नेत्यांना देण्यात आलेलं होतं। म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अमित शहा यांच्या घरी येण्याचं जी वेळ होती ती रात्री 10:30ची होती। पण आता शंभूराज देसाई, उदय सामंत या दोन्ही नेत्यांसोबत ज्यावेळा दिल्लीत दाखल झाले एकनाथ शिंदे, त्यानंतर ते थेट आलेले आहेत अमित शहा यांच्या निवासस्थानी। आता JP नड्डा, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कधी पोहोचतात हे बघावं लागेल। त्यांच्यासोबत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील साहजिकच असतील। मात्र 1 तास झाला तिथं ती बैठक सुरू आहे तटकरेंच्या घरी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची, आणि दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत शिवसेनेची ही बैठक सुरू आहे। त्यामुळे नेमकं नक्की काय चाललंय याची खरं तर उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये आहे। मात्र अपेक्षित होतं की देवेंद्र फडणवीस सुरुवातीला या ठिकाणी येतील आणि भाजपची बैठक होईल, मात्र थेट एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। JP नड्डा यांनी आज खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी जी काही परिस्थिती होती त्या सगळ्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी अमित शहा यांच्या निवासस्थानी 1 तासापूर्वी दाखल झाले होते आणि त्या बैठकीत आता एकनाथ शिंदे हे सहभागी झाले। त्यामुळे नेमका ट्विस्ट काय असणार हे बघावं लागेल। जरी आता काही वेळापूर्वी दिल्लीत उतरल्यानंतर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालाय आणि कुठल्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद महत्त्वाचं असतं असं जरी आज पुन्हा एकदा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केलेला असला तरी केंद्रीय नेतृत्व अजून काही वेगळा विचार करतंय का याबाबत खरं तर सस्पेन्स वाढलेला आहे असं म्हणता येईल। त्यामुळे जी 10:30ची बैठक होती त्या बैठकीला फक्त एकनाथ शिंदे सध्या पोहोचलेले आहेत, नक्कीच शिंदे पोहोचलेले आहेत। आता फडणवीस आणि अजित पवारही पोहोचतील। संदीप, तुमच्याकडून वेळोवेळी सगळे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।